हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपले माय चॅनल दीपशेर फ्रेंड. भरपूर दिवसांनी आपला आता नवीन व्हिडिओ येत आहे. तरी पण 2.5 महिन्यानंतर हा व्हिडिओ येणार आहे आपला. आणि आज महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलो हरिहरेश्वरमध्ये. आज हरिहरेश्वरची जत्रा आहे, महाशिवरात्रीच्या दिवशीची जत्रा आहे. आणि ह्याच्या अगोदर आपल्याला एकादशीची जत्रा आपल्याला पाहायला मिळते दिवाळीत. तर ही जत्रेमध्ये भरपूर असे आदिवासी बांधव आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 40% तर आदिवासीच बांधव आपल्याला पाहायला मिळतील. आणि माझी थोडी तब्येत वीक असल्यामुळे मी काय जास्त काय बोलणार नाही, आपल्याला फक्त व्हिडिओ दाखवण्याचं काम करेन. फ्रेंड्स, भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि मी आता जरा रिक्षामध्ये बिझी असतो, कारण मी ही रिक्षा घेतलेली आहे. आपली रिक्षा पाहायला मिळते. ही रिक्षा मी घेतल्यापासून 2.5 महिन्यापासून मी बिझी असतो रिक्षामध्ये. तर आता आपले कंटिन्यू व्हिडिओही येतील. तर चला तर आपण हरिहरेश्वरची जत्रा बघूया. खूप गर्दी आहे आणि आपल्याला भरपूर असे दुकाने पाहायला मिळतील. दर्शन पण आपल्याला घेता येईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथून आपल्याला जत्रेची सुरुवात पाहायला मिळते. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथूनच. तर भरपूर अशी आपल्याला दुकानं पाहायला मिळतात तिकडे. भरपूर अशी गर्दी दिसते. मार्ग एकादशीची जत्रा असते, त्यापेक्षा आपल्याला गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळेल. या सगळ्या दुकानं पाहायला मिळतात. दिवाळीत आपल्याला जी एकादशी जत्रा असते त्यापेक्षा आपल्याला गर्दी पाहायला मिळेल या जत्रेत. महाशिवरात्र आहे आज आणि हरिहरेश्वरमध्ये आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळते दर्शनासाठी. तसे खेळण्यांची दुकानं पाहायला मिळतील, मूर्त्यांची दुकानं पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत. कलिंगडचाही सीझन चालू झालेला, आपल्याला कलिंगड पाहायला मिळतील. छोटी मोठी आपल्याला खेळण्यांची दुकानं पाहायला मिळतात, भांड्यांची दुकानं पाहायला मिळतील आपल्याला इथे. मिठाईची दुकान पाहायला मिळतात इथे. 100 रुपये का? तर फ्रेंड, आपल्याला इकडनं मंदिराचा प्रवेशद्वार पाहायला मिळतं. तिथून आपल्याला आता अजून गर्दी पाहायला मिळेल. पैसे दे. कोकम सरबतची आपल्याला दुकानं पाहायला मिळतात तिकडे. आवला सरबत, कोकम सरबत.
खेळण्यांचा सेल लागला आहे, कोणती खेळणी 100 रुपये. अरे अशोक तर आता आपण आलो मंदिरापाशी आणि लेफ्ट साईडला आपल्याला हनुमंताचा आणि गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं. तर भक्तांची गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळते. दर्शनासाठी खूप मोठी अशी लाईन आपल्याला इकडनं पाहायला मिळते. लोकांना गर्दी पाहायला मिळते इथे. तर जेवढी पब्लिक येते तेवढी पब्लिक जाते. तसं जरी सायकलिंग होत आहे आणि गर्दी आपल्याला भरपूर पाहायला मिळते इथे. तर आपण दर्शन घेऊया आधी. हरिहरेश्वर इथे मुक्तिधाम, इथे आपले दशक्रिया वगैरे धावे बारवे केले जातात. आपल्याला इकडे पाहायला मिळतो.
समोर आपल्याला हरिहरेश्वर बीच पाहायला मिळतोय. तर फ्रेंड्स खडकात आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. बजरंगबली आणि राधाकृष्ण धावत आलेल्या मूर्त्या त्या म्हणजे इथं उचलून ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला दगडी पाषाण मूर्ती पाहायला मिळतात तिकडे. उलट्या दिशेने जात आहोत कारण प्रदक्षिणा मार्ग आपला मंदिराजवळ चालू होतो. मी जरा उलट्या दिशेने आलो कारण तब्येत वीक असल्यामुळे मी वर चढू शकत नाही. हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. वेगवेगळी लाटांच्या माराने नक्षीदार खडक आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि इथे आपल्याला बाप्पा पाहायला मिळतील. व्हिडिओ बनवत आहे. फ्रेंड्स इकडे आपल्याला पाण्याची जी हायटाईड असते म्हणजे पाण्याला फुल भरती असते इथपर्यंत, तर आपल्याला इकडे यायचं नाही कारण भरपूर रिस्की आहे. कारण हे बघा हा खडक एवढा उंचावर आहे आणि पाणी पूर्ण पाण्याची खोली आहे ते अजून ह्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पाणी इकडं आल्यानंतर लाटेनी आपल्याला रिटर्न घेऊन जाऊ शकतो खोल पाण्यात आणि तिथनं आपल्याला रिटर्न येता येणार नाही. मरण आपला नक्की आहे त्या साईडला. त्यामुळे येताना जरा काळजीपूर्वक या. आपल्याला फोटो काढण्यात दंग आहे तिथे. ही प्रदक्षिणा मार्ग भरपूर लांब आहे. मधून आपल्याला मंदिराजवळला जी शिड्या आहेत तिथून तो मधला मार्ग आहे आणि स्वर्गाचा जो मार्ग आहे स्वर्गद्वार तो आपल्याला भेंडकोल ह्या गावातून सुरुवात होते. तर ती पालखी जी असते ती आपल्याला एकादशीला पाहायला मिळेल. भरपूर असा हे असतो संघर्ष असतो दोन पालख्यांचा, धावत घेऊन जावा लागतो आणि त्यामध्ये आपल्याला ते पालखीचा जो थरार आहे तो आपल्याला एकादशीमध्ये यात्रेला पाहायला मिळतो. फ्रेंड्स आपल्याला पलीकडे रत्नागिरी जिल्हा पाहायला मिळतो, वेलासगाव. हे वेलास बीच आपल्याला समोर पाहायला मिळतो. आणि फ्रेंड्स इथून आपली प्रदक्षिणा मार्ग सुरू होते. इथून आपल्याला वरती शिडी पाहायला मिळतात आणि भरपूर पर्यटकही आलेत आणि महाशिवरात्रीला दर्शनासाठी भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला इथे पायाचे आकार पाहायला मिळतात. त्यांना शिड्या पाहायला मिळतात जे मंदिराजवळ आलेले आहेत. तिथनं आपली प्रदक्षिणा मार्ग जे शिड्या आहेत इथनं प्रदक्षिणा आपली सुरू होते. तर तिकडनं आपण शिडीजवळ आला की उजव्या हातालाच खडकामधनं तीर्थ बाहेर पडतो. इथून आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्या घरी निघालेले आहेत आणि अंधार होईल थोड्या टायमाने. खूपच सुंदर नजारा आपल्या इथं पाहायला मिळतो. वाराही भरपूर आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच आपले अजून कंटिन्यू व्हिडिओ चालू होतील. तर व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ वाटला तर कमेंटमध्ये नक्की लिहा फ्रेंड्स. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.